नमस्कार. आपण जे खातो त्याचा थेट संबंध आपण एक माणूस म्हणून कसे आहोत याच्याशी असू शकतो का? आपल्या ताटातलं अन्न फक्त आपलं शरीरच नाही तर आपलं मन, आपले विचार आणि संपूर्ण समाजाचं चारित्र्य घडवू शकतं? आज आपण याच गंभीर प्रश्नाचा शोध घेणार आहोत. मांसाहार आणि मानवता यांच्यातल्या नात्याचा आपण आज सखोल विचार करणार आहोत. तर आजची आपली ही जी चर्चा आहे ती पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मांसाहार मानवतेचा अपमान या अतिशय विचार करायला लावणाऱ्या पुस्तकावर आधारित आहे. आपण या पुस्तकात मांडलेले मुद्दे आणि पुराव्यांच्या आधारे हा विषय समजून घेणार आहोत. या चर्चेमध्ये आपण सर्वात आधी मांसाहाराचे सामाजिक परिणाम पाहू. त्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर कसा परिणाम होतो हे बघू. शक्ती आणि पोषणाबद्दलचे काही गैरसमज दूर करून आपली नैसर्गिक शारीरिक रचना कशी आहे ते समजून घेऊ. आणि शेवटी शाकाहार हा एक श्रेष्ठ मार्ग का मानला जातो हे एका अंतिम संदेशासहित पाहूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपण काय खातो हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. पण खरंच तसं आहे का? मांसाहाराचे धागेदोरे समाजाच्या जडणघडणीशी कसे जोडलेले आहेत ते आता पाहूया. समाज म्हणजे काय असतो माहितीये? एका शांत तलावासारखा. त्यात आपण एक लहानसा दगड टाकला तरी तरंग उठतातच. आपली आहाराची निवड हा तसाच एक दगड आहे. त्याचा परिणाम केवळ आपल्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण सामाजिक वातावरणावर होतो. स्नेह आणि सौहार्द हे समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि आपली एक सवय ते डळमळीत करू शकते. आता एक धक्कादायक गोष्ट बघा. पुस्तकात समाजशास्त्रज्ञांच्या एका अभ्यासाचा उल्लेख आहे. त्यानुसार जगातल्या 90% गुन्हेगारांना मांस, दारू आणि तंबाखू यांसारख्या गोष्टींचा व्यसन असल्याचं आढळून आलंय. यावरून लेखक असा युक्तिवाद करतात की तामसी आहारामुळे जी क्रूरता आणि असंवेदनशीलता येते तीच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालते. पुस्तकानुसार मांसाहार माणसातली क्रूरता आणि निष्ठुरता वाढवतो. जेव्हा आपण एका मुक्या जीवाच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून त्याला आपलं अन्न बनवतो तेव्हा नकळतपणे आपली संवेदनशीलता कमी होत जाते नाही का? आणि हीच असंवेदनशीलता समाजात स्वार्थ, संघर्ष आणि हिंसेला जन्म देते. हा परिणाम फक्त समाजापुरता नाहीये. तो आपल्या आत, आपल्या शरीरात आणि मनातही खोलवर पोचतो. चला बघूया कसा. एक म्हण आपण नेहमीच ऐकतो, जसा आहार तसा विचार. हे किती खरंय बघा. एका बाजूला आहे सात्विक म्हणजे शुद्ध शाकाहारी भोजन जे मनाला शांत आणि संतुलित बनवतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे तामसी म्हणजे मांसाहार जो स्वभावात क्रोध, अशांती आणि अस्थिरता निर्माण करतो. हा फरक फक्त आहाराचा नाही तर स्वभावाचा सुद्धा आहे. मांसाहाराचे मानसिक परिणाम तर आणखीनच गंभीर असू शकतात. विचार करा, यामुळे फक्त रागच वाढत नाही तर बुद्धीची धार कमी होते, मन अस्थिर होतं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि आळस वाढतो. म्हणजे जी ऊर्जा आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते तीच कुठेतरी कमी होते. आणि शारीरिक आरोग्याचं काय? तेही तितकंच चिंताजनक आहे. पुस्तकात डॉक्टर पाक यांसारख्या संशोधकांचा हवाला दिलाय की डोकेदुखी, अपचन, संधिवात, मधुमेह अशा अनेक आजारांचं मूळ कुठेतरी मांसाहारात सापडतं. अनेक संशोधनांचा निष्कर्ष हाच आहे की शाकाहारी लोकांचं आरोग्य मांसाहारी लोकांपेक्षा सरासरीने चांगलं असतं. आता येऊया एका सगळ्यात मोठ्या गैरसमजाकडे, तो म्हणजे शक्ती आणि पोषणाचा. आपल्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं की ताकदीसाठी मांस खाणं खूप गरजेचं आहे. पण यात खरंच तथ्य आहे का? ही जी धारणा आहे ती कितपत खरी आहे? चला, निसर्ग आणि विज्ञान याबद्दल काय सांगतंय तेच तपासून बघूया. निसर्ग आपल्याला काय शिकवतो जरा विचार करा. पृथ्वीवरचा सगळ्यात ताकदवान प्राणी हत्ती शुद्ध शाकाहारी आहे. वेगाने धावणारा घोडा, ओझं वाहणारा बैल हे सगळे शाकाहारीच आहेत. त्यांच्यात प्रचंड शक्ती आणि सहनशीलता आहे. या उलट सिंह क्रूर आहे पण तो हत्ती इतका शक्तिशाली नाही. यावरून लेखक सांगतात की खरी शक्ती आणि सहनशीलता शाकाहारातूनच येते, आक्रमकतेतून नाही. आता जरा पोषणाच्या पातळीवर बोलूया. हा तक्ता बघा. प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स जी शक्तीसाठी आवश्यक मानली जातात ती मांसात निकृष्ट दर्जाची आणि पचायला जड असतात. याउलट सोयाबीन आणि मुगासारख्या शाकाहारी स्रोतांमधून मिळणारी प्रथिनं उच्च दर्जाची आणि सहज पचणारी आहेत. लोह आणि कॅल्शियमसाठी सुद्धा आपल्याला मांसावर अवलंबून राहायची गरज नाही. पालेभाज्या आणि कडधान्य हे खूप चांगले स्रोत आहेत. अजून एक युक्तिवाद केला जातो की वाढत्या लोकसंख्येला खायला घालायचं तर मांसाहार गरजेचा आहे. पण खरं तर हे गणित पूर्णपणे उलटं आहे. विचार करा,
1 किलो मांस बनवण्यासाठी जनावरांना कितीतरी किलो धान्य खाऊ घालावं लागतं. जर तेच धान्य थेट माणसांनी खाल्लं तर कितीतरी जास्त लोकांचं पोट भरेल. त्यामुळे मांसाहार हा अन्न समस्येवरचा उपाय नाही, उलट त्यामुळे ती समस्या अजून गंभीर बनते. आता आपण एका अगदी मूलभूत प्रश्नाकडे वळूया. निसर्गाने आपल्याला नक्की कशासाठी बनवलंय? आपल्या शरीर मांसाहारासाठी आहे की शाकाहारासाठी? आणि याचं उत्तर ना आपल्या शरीरातच दडलेलं आहे. हां, तक्ता बघा, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. मांसाहारी प्राण्याचं आतडं कसं असतं? लहान, कारण मांस लवकर पचून बाहेर पडावं लागतं. याउलट शाकाहारी प्राणी आणि आपलं माणसाचं आतडं लांब असतं. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी चाटून पितात, तर आपण शाकाहारी प्राण्यांसारखं घोट घेऊन पितो. आपले दातही सिंहासारखे टोकदार नाहीत, तर गाई म्हशीसारखे चपटे आहेत. हे सगळे शारीरिक पुरावे एकाच दिशेने इशारा करतात. या सगळ्या शारीरिक पुराव्यांवरून लेखक एकाच निष्कर्षावर येतात. निसर्गानं माणसाला शाकाहारी म्हणूनच घडवलाय. मांसाहार करणं ही फक्त एक निवड नाही, तर आपल्या मूळ स्वभावाच्या आणि रचनेच्या विरुद्ध जाणं आहे. आतापर्यंत आपण मांसाहाराचे दुष्परिणाम बघितले, पण फक्त नकारात्मक बाजू बघून नाही चालणार. आता आपण हे पाहूया की शाकाहार हा केवळ एक पर्याय नाही, तर एक श्रेष्ठ मार्ग का आहे. महान तत्वज्ञ पायथागोरस यांचं एक वाक्य खूप विचार करायला लावणार आहे. ते म्हणतात, जो आज प्राण्याचं मांस खाऊ शकतो, तो उद्या माणसाचं रक्तही पिऊ शकतो. याचा अर्थ अगदीच सरळ आहे. एकदा हिंसेची सवय लागली की मग प्राणी आणि माणसातला फरक नाहीसा होतो. क्रूरतेची पहिली पायरीच मानवतेचा अपमान आहे. याच्या अगदी उलट, शाकाहार आपल्यामध्ये दया, करुणा, सहनशीलता आणि सौम्यता असे दैवी गुण वाढवतो. हा मार्ग फक्त पोटासाठी नाहीये, तर तो मनाच्या विकासासाठी आहे. एका सुसंस्कृत समाजाचा पाया दगडविटांचा नसतो, तर तो या मानवी मूल्यांचा असतो. थोडक्यात सांगायचं तर शाकाहार हा फक्त खाण्याचा एक प्रकार नाहीये. तो एका शांत, सुखी आणि चांगल्या गुणांनी भरलेल्या समाजाच्या निर्मितीचा पाया आहे. चांगल्या गुणांचं रक्षण आणि विकास करणं हाच शाकाहाराचा खरा आणि सगळ्यात मोठा उद्देश आहे. तर या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? यातून आपल्याला नक्की कोणता अंतिम संदेश घ्यायचा आहे? दया आणि करुणा हे फक्त शब्द नाहीयेत, हे मानवतेचे सगळ्यात मोठे गुण आहेत. आणि आपण काय खातो यावर आपले विचार आणि आपली कर्म अवलंबून असतात. आपल्या ताटातच जर हिंसा असेल तर मनात प्रेम आणि करुणा कशी रुजेल, नाही का? म्हणून खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या ताटापासूनच व्हायला हवी. आणि हीच खरी मानवता आहे.